नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे। अजून एका जिल्ह्याची झेडपी आरोग्य विभागाअंतर्गतची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। कुठली पदं आहेत, अर्ज कसा करायचा आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। निवड प्रक्रियाही पाहणार आहोत। याची जाहिरातीची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे। तर बघा, ही जी जाहिरात आहे या ठिकाणी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे। तुमचा जिल्हा किंवा तुमची जिल्हा परिषद कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की माहिती दिली जाईल। बघू शकता, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर मार्फत ही जाहिरात देण्यात आलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रामधून तुम्ही कुठूनही यासाठी अप्लाय करू शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी तुमची परीक्षा होत नाही, थेट शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन केलं जातं। तर आरोग्य विभागाअंतर्गत येणारा एक विभाग आहे ज्याला आपण राष्ट्रीय आरोग्य अभियान असं म्हणतो, NHM मध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती 11 महिने 29 दिवसासाठी या ठिकाणी तुम्हाला ऑर्डर दिली जाते आणि त्यानंतर तुमचं काम पाहून पुढे देखील तुमची ऑर्डर रिन्युअल होत राहते। आणि मागे आरोग्य विभागाचा NHM साठी GR देखील आलेला आहे, ज्यांची 10 वर्ष NHM मध्ये सेवा होणार आहे। सेवा ज्येष्ठतेनुसार या ठिकाणी त्यांना परमनंट देखील त्या केडरमधून केलं जाणार आहे। तो GR देखील प्रसिद्ध झालेला आहे आणि त्याची प्रोसेस देखील सुरू झालेली आहे। त्यासाठी तुम्ही NHM मधून नक्की अप्लाय करू शकतात। यासाठी एक्झाम होत नाही, तुम्ही इतर तुमचा अभ्यास करत करत या ठिकाणी जॉब देखील करू शकतात। यामध्ये विविध तांत्रिक पदांचा देखील समावेश आहे। त्यासाठी संपूर्ण जाहिरात आपण बघूयात, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। बघू शकता, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या वेबसाईटवरती देखील रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये देखील ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान, त्यासोबत 15वा वित्त आयोग आणि राष्ट्रीय आयुष अभियान, जी आयुर्वेदिक हॉस्पिटल नव्याने स्थापन झालेले आहेत किंवा आयुष विभाग जो आहे, आणि 15वा वित्त विभागाअंतर्गत जी पदं भरली जाणार आहेत आणि NHM अंतर्गत अशी 3 विभागामध्ये ही पदं भरली जाणार आहेत। या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हा परिषद अंतर्गत यासाठी 16 जून पासून ते या ठिकाणी 30 जून पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहेत। पोस्टाने किंवा समकक्ष तेथे जाऊन देखील तुम्ही ॲप्लिकेशन देऊ शकतात। तर कुठली कुठली पदं आहेत, संपूर्ण माहिती आपण बघूयात यामध्ये डिटेलमध्ये। बघा, सर्वात अगोदर पाहूयात राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत पदं भरली जात आहेत। एक पद भरलं जात आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर, ज्याला आपण DPM असं म्हणतो। आयुष हॉस्पिटलसाठी हे पद असणार आहे। ग्रॅज्युएट डिग्री इन एनी डिसिप्लिन मधून मागितलेले त्यांनी इन्क्लुडिंग आयुष, MBA हेल्थ केअर मॅनेजमेंट, मास्टर इन हेल्थ, हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल आणि हेल्थ केअर मॅनेजमेंट 2 इयर्सचा मागितलेला आहे। 3 इयर्सचा वर्किंग एक्सपिरियन्स पब्लिक हेल्थ प्रोग्राम मधला मागितलेला आहे किंवा स्कीम मधला, मिशन ॲट नॅशनल मधला किंवा स्टेट अँड डिस्ट्रिक्ट लेवल कॉम्प्युटर नॉलेज देखील मागितलेला आहे। तर हे जे पद आहे मॅनेजर लेवलचं पद आहे। एक जागा भरली जाते, ओपन कॅन्डिडेटसाठी एक जागा आहे। यासाठी सर्वजण अप्लाय करू शकतील। 35,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी दिला जातो। त्याचसोबत बघा, आता पुढची जी पदं भरली जात आहेत, 15वा वित्त आयोग विभाग जो आहे, ज्याच्यामध्ये या ठिकाणी 3 संवर्गाची पदं आहेत, ज्यामध्ये तिसरं पद आहे स्टाफ नर्स फिमेलसाठी। बघू शकता, या ठिकाणी फिमेल कॅन्डिडेटसाठी अप्लाय करता येणार आहे। 18 जागा भरल्या जात आहेत। SC साठी 2, NTC साठी 1, OBC साठी 2 आणि ओपन साठी 13 जागा आहेत। 20,000 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला या ठिकाणी स्टाफ नर्स फिमेलसाठी या ठिकाणी दिला जातो। GNM किंवा BSc नर्सिंग तुमचं झालेलं आहे यापैकी एक, तर अप्लाय करता येणार आहे। त्यासोबत बघा, दुसरी पोस्ट आहे MPW ची। सर्वात जास्त 23 जागा अजून इथं भरल्या जात आहेत, ज्याला आपण या ठिकाणी मल्टीपर्पज वर्कर म्हणतो किंवा आरोग्य सेवक असेल किंवा या ठिकाणी MPW जे पद आहे यासाठी आता पात्रता चेंज झालेली आहे। यासाठी तुमचा आता 12वी पास विज्ञान शाखेतून लागणार आहे, प्लस त्याच्यासोबत आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम पाहिजे किंवा तो नसेल तरी सेंटर इन्स्पेक्टरचा जरी कोर्स तुमचा फक्त झालेला आहे तरी देखील तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। म्हणजे 12वी प्लस या दोन्हीपैकी एक कोर्स पाहिजे। 23 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत कॅटेगरी वाईज। इथं पाहू शकता तुम्ही, MPW या पदासाठी 18,000 स्टार्टिंग पेमेंट या पदाला तुम्हाला असणार आहे। त्यानंतर मेडिकल ऑफिसर 5th फायनान्स या विभागाअंतर्गत मेडिकल ऑफिसरमध्ये MBBS किंवा BMS झालेलं आहे तुमचं। MBBS चे उमेदवार उपलब्ध न झाल्यास BMS चे उमेदवारांचा विचार करण्यात येणार आहे। यासाठी 12 जागा भरल्या जात आहेत। MBBS साठी 60,000 परमनंट इतका पेमेंट असणार आहे। BMS साठी 20,000 प्लस मॅक्स इन्सेंटिव्ह 15,000 रुपये या ठिकाणी असणार आहे। तर ही झाली वेगळी पदं। आता जी पदं भरली जात आहेत ती म्हणजे या ठिकाणी
NHM मधून, राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागामध्ये, ज्यामध्ये बघा 8 नंबरची पोस्ट आहे फॅकल्टी मॅनेजर. यासाठी BE इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन झालेलं पाहिजे किंवा BSc IT किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन असेल तरी देखील अप्लाय करू शकतात. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स रिलेव्हंट त्या पदाशी पाहिजे. एक जागा भरली जाते. SC कॅटेगरीसाठी 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे. इथं पोस्टिंग दिलेले पाहू शकता, कुठं पोस्टिंग असणार आहे त्याची माहिती दिलेली आहे. त्यानंतर बघा अकाउंटंटच्या 3 जागा भरल्या जात आहेत. अकाउंटंटसाठी एक्सपिरियन्सची गरज नाही. BCom प्लस टॅली तुमचं या ठिकाणी असेल तर तुम्ही ST साठी 1 जागा आहे, VJ साठी 1 जागा आहे आणि ओपन साठी 1 जागा आहे. 18,000 स्टार्टिंग पेमेंट इथं तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानंतर बघा RBSK प्रोग्राम कोऑर्डिनेटरची जागा आहे. DS म्हणजे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये जागा आहे. MSW किंवा MA इन सोशल सायन्समधून तुमचं झालेलं आहे तर तुम्ही अप्लाय करू शकतात. प्रोग्राम कोऑर्डिनेटरसाठी MSW किंवा MA सोशल सायन्स 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. 20,000 स्टार्टिंग पेमेंट या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानंतर पाहू शकता 5वी पोस्ट आहे न्यूट्रिनिस्ट किंवा फीडिंग डेमॉन्स्ट्रेटरची पोस्ट आहे. BSc होम सायन्स न्यूट्रिशनमधून झालेला आहे तर तुम्हाला इथं 2 जागा आहेत. 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असतो. त्याचसोबत बघा पुढं आहे स्टाफ नर्स IPS किंवा NCD स्क्रीनिंग यासाठी जागा निघालेली आहे. स्टाफ नर्स इथं 43 जागा आहेत. सर्वात जास्त अजून या ठिकाणी पाहू शकता स्टाफ नर्ससाठी NHM मधून देखील 43 जागा आहेत. इथं देखील तुम्हाला कॅटेगरी वाईज जागा पाहायला भेटतील. 20,000 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला इथं पाहायला भेटेल. GNM किंवा BSc नर्सिंग पाहिजे. त्यानंतर पाहू शकता डिस्ट्रिक्ट QA क्वालिटी ॲश्युरन्स कोऑर्डिनेटर असं त्याला आपण म्हणतो. क्वालिटीसाठी या ठिकाणी जागा निघालेली आहे कोऑर्डिनेटरची. याच्यामध्ये एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुमचं असेल प्लस त्याच्यासोबत MPH MHA किंवा MBA झालेलं आहे हेल्थमधून तर यासाठी 1 जागा निघालेली आहे. 35,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. ZP ऑफिस जे NHMचं मेन ऑफिस आहे तिथं पोस्टिंग असणार आहे. त्यानंतर बघा DPM NHM साठी देखील जागा निघालेली आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजरची. याच्यासाठी देखील ZP मध्ये पोस्टिंग असणार आहे. एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA किंवा MBA इन हेल्थमधून पाहिजे. 1 जागा असणार आहे. VJS साठी 35,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. त्यानंतर मेडिकल ऑफिसर MBBS साठी जागा आहेत. 31 जागा आहेत. कॅटेगरी वाईज इथं पाहू शकता 60,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे. तर ह्या सर्व पोस्ट भरल्या जात आहेत. यासाठी आता बघा जी जाहिरात दिलेली ती जाहिरात तुम्हाला सविस्तर वाचायची आणि त्याच्यानंतरच ॲप्लिकेशन करायचे. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमची आता ऑर्डर जी असणार आहे ती ऑर्डर आल्यानंतर तुमचं जे काम आहे बघा पुढील पुनर्नियुक्ती 11 महिने 29 दिवसांच्या कालावधीकरिता आपल्या कामगिरी मूल्यांकनावरती आधारित असणार आहे. आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी कंत्राटी स्वरूपाचे असून 29 जूनपर्यंत घेतलं जाईल. 29 जूनला सर्वच्या सर्व NHMच्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून काय होतात ऑर्डर संपतात आणि त्याच्यानंतर 29 जून 2025ला ऑर्डर संपल्या की 29 जून 2026 पर्यंत पुढच्या ऑर्डर 11 महिने 29 दिवसांच्या या ठिकाणी दिल्या जातात. अशा पद्धतीने हे पुढं तुमचं कॉन्ट्रॅक्ट रिन्युअल होत राहतं. तुमच्या कामगिरी मूल्यांकनावरती आधारित तुमचं काम पाहून या ठिकाणी पुढं कॉन्ट्रॅक्ट तुमचं रिन्युअल केलं जातं त्या विभागामार्फत. तर अशा पद्धतीची भरती या ठिकाणी निघालेली आहे. यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे असतील तर ऑफलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन असणार आहेत. सर्व डॉक्युमेंट वगैरे कसे लावायचे त्याची माहिती दिलेली आहे. अनुभवाबद्दल देखील माहिती दिलेली आहे. यासाठी फीस तुम्हाला खुल्या प्रयोगासाठी 300 रुपये असणार आहे. राखीव प्रयोगासाठी 150 रुपये असणार आहे. ह्याचा DD काढून अर्जासोबत जोडायचा आहे. या नावाने DD काढायचा आहे. इथं सर्व डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवड प्रक्रिया. बघा याच्यामध्ये तुमची मुलाखत होत नाही किंवा परीक्षा होत नाही. थेट शेवटच्या वर्षाच्या मार्क्सचे प्रोफेशन काढलं जातं. जसं की तुमचे शेवटच्या वर्षाचे 60% गुण आहेत. तुम्हाला समजा तुमचं या ठिकाणी अकाउंटंटला तुम्ही अप्लाय करताय. तुमचं BCom झालेलं आहे. BCom मध्ये समजा तुम्हाला शेवटच्या वर्षामध्ये 60% गुण आहेत तर 60 गुणिले 50 भागिले 100 तर त्याचे मार्क्स किती येतात तुमचे 30 मार्क्स येतात. तर इथं 60 पैकी तुम्हाला 80% आहेत, कुणाला 70% आहेत. जे जास्त मार्क्स असतील शेवटच्या वर्षामध्ये तो या ठिकाणी मेरिटमध्ये वरती जाईल. तर हे गुण असे धरले जातात. त्याच्यानंतर आता पदासाठी समजा उच्च शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे आहे. पदासाठी समजा BComच त्यांनी मागितलेलं आहे परंतु तुमचं MCom झालेलं आहे तर त्याचे तुम्हाला 20 गुण दिले जातात. जसं की MCom मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडले त्यानुसार याचे 20 पैकी गुण दिले जातात. जसं की 60% तुम्हाला पडले तर 60 गुणिले 20 भागिले 100 मग तुम्हाला याचे 12 गुण भेटतील. इथं तुमचे पर्सेंटेज जेवढे असतील त्यानुसार इथं तुम्हाला 20 पैकी जास्तीत जास्त 20च्या आतमध्ये गुण दिले जातील. त्याच्यानंतर पहा संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास या ठिकाणी शासकीय निमशासकीय 1 वर्षाकरता तुम्हाला 6 गुण दिले जातात. समजा तुम्हाला या ठिकाणी 2 वर्षाचा अनुभव आहे तर तुम्हाला 12 गुण त्याचे भेटतील. मग
तर या ठिकाणी समजा तुमच्याकडे 6 वर्षाचा अनुभव आहे तर तुम्हाला 5च वर्षाचे या ठिकाणी गुण भेटतील. जास्तीत जास्त 30 गुण त्यांना देता येतात. म्हणजे इथं 5च वर्षाचा अनुभव गृहीत धरला जाईल. हे 30 गुण असतील. इथं समजा तुम्हाला 12 गुण पडले, इथं समजा तुम्हाला या ठिकाणी 30 गुण पडले, तर ह्या सर्वांची बेरीज केली जाईल. 100 पैकी तुम्हाला किती गुण पडतायत त्यानुसार तुमचं मेरिट तयार केलं जाईल आणि त्याच्यानुसार मग तुमच्या ऑर्डर्स ज्या आहेत काढल्या जातील. पात्र अपात्र यादी जी आहे ती लावली जाते. अशा पद्धतीची ही निवड प्रक्रिया असणार आहे. याच्यासाठी तुम्हाला संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. खाली जर आपण पाहिलं तर आरोग्य विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर पाहू शकता. हा अर्ज देखील अर्जाचा नमुना आहे. हा अर्ज तुम्हाला भरायचा आहे. सर्व डॉक्युमेंट सिरियलनुसार लावायचे आहेत आणि त्यानुसार तुम्हाला ॲप्लिकेशन पोस्टाने अथवा समकक्ष तिथं जाऊन तुम्ही देऊ शकतात. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील अजून तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.